ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो जेवणाचं रान केलं मॅडम तुम्हाला पुढच्या जीवनापर्यंत खूप खूप हार्दिक शुभेच्छा. रांगोळी असू द्या, काय असू द्या, 15 ऑगस्टचा कार्यक्रम असू द्या किंवा 26 जानेवारी असू द्या, आपण 2-3 वेळा छान असे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर केले. प्रत्येक वेळेस अगदी मनापासून त्यात सामील व्हायच्या आणि कार्यक्रम अगदी परफेक्ट यशस्वी करून दाखवायचे. म्हणजे असं कुठं काय कमी पडलंय नाव ठेवायला त्या कार्यक्रमात जागा आहे असं कधीच झालं नाही. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक भावनिकता निर्माण झालेली आहे आणि ती प्रत्येकाच्या डोळ्यातली भावनिकता मला जाणवत आहे. त्याच्यामुळे नक्कीच ती मॅडमचं खऱ्या अर्थाने आणि हे जे प्रेम आहे, हे प्रेम असतं ते खऱ्या अर्थाने पैशाने सुद्धा मिळत नाही आणि हे प्रेम हेच शिक्षकांना खऱ्या अर्थाने प्रेरणा देत असतं. त्याच्यामुळे नक्कीच आणि या प्रेमासाठी पात्र होण्यासाठी नक्कीच मॅडमने जे कर्तृत्व केले, नेतृत्व केले, त्याच्यामुळे हे प्रेम त्यांच्या वाट्याला आले. त्यामुळे नक्कीच मॅडम तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या ग्रामस्थ मंडळ तोंडल यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. नक्कीच या गावाशी खऱ्या अर्थाने तुमचा निरोप नाहीये, या गावावर तुमचं नक्की यापुढे सुद्धा लक्ष राहू द्या. जेव्हा आणि मॅडम यांचं जे नातं सर्व त्यांच्या वर्गातील जे पालक आहेत त्यांचं नातं जे निर्माण झालं त्याला एकच हे कारण की स्वभाव मॅडमचा स्वभाव हे माणसं जोडण्यात आहे. त्यांच्याकडं 1ली, 2री, 3री हे वर्ग आम्ही तिघच असल्यामुळं की लहान मुलांना 1लीमध्ये दाखल करणं, त्यांचा हात आपल्या हातात धरून त्यांना मुळाक्षरापासून अंकापासून सगळं शिकवणं ही जबाबदारी खऱ्या अर्थानं महिलांच्या माध्यमातून खरंच आम्हाला मॅडमचं म्हणजे आम्हाला अगोदरच टेन्शन आलेलं की मॅडम 26 जानेवारीला आली की आम्हाला काहीच म्हणजे बघावं लागत नव्हतं. मकर संक्रांत झाली की मॅडमची आज तयारी की आपल्या हळदीचा कार्यक्रम घ्यायचा. म्हणजे मलाच माझ्या मुलावरून सांगायचं की म्हणजे मॅडम म्हणजे मुलांची एवढी काळजी घेतात की माझा हिमांशू वयाने बसत नव्हता. तर मॅडम मला म्हटलेल्या की तुम्हाला घालायचंय का नाही पहिली. त्याचे पप्पा बोलले नाही घालायचंय, तरी ITला बसवायच्या वेळेस मॅडम बोलले की बसवा त्याला. तर बसवला. आम्हाला तर म्हणजे वाटतच नव्हतं की आमचा हिमांशू पास होईल. मॅडमने त्याला इतकं ट्रेन केलं की तो पास झाला ITला. एवढं बोलून मी थांबते. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे. इन सपनों की ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे, ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम पर याद करेंगे. बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे.